नमस्ते मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनीज किचनमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे उपम्याची रेसिपी। ही रेसिपी अगदीच पौष्टिक आहे। याला उपमा म्हणतात किंवा काही जण तिखट शिरा किंवा तिखट रवा देखील म्हणतात। तर चला इथे कुठेही वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर तापायला। त्यामध्ये 1 चम्मचपेक्षा मी थोडं कमी तेल टाकलंय आणि 1 वाटीला थोडासा कमी रवा घेतलाय। आपल्याला इथे रवा एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। गोल्डन ब्राउन होसतर आपल्याला इथे रवा फ्राय करून घ्यायचा आहे। ही ब्रेकफास्ट साठी अगदीच उत्तम रेसिपी आहे आणि एकदम पौष्टिक रेसिपी आहे। प्रत्येक जण ही रेसिपी बनवतात, पण ही जी रेसिपी जी मी आज बनवली ती अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे। इथे बघू शकता आपल्या रव्याचा कलर चेंज झाला आहे, गोल्डन ब्राउन इथे रवा झाला आहे। तर हा रवा लगेच आपण बाजूला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईत लगेच आपण इथे 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट मध्ये देखील सांगा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। 2 चम्मच तेल टाकल्यानंतर तेल तापलंय, त्याच्यामध्ये मी 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकले। ते थोडेसे फ्राय झाल्यानंतर वरतून मी थोडेसे शेंगदाणे ऍड केले। शेंगदाणे पण आपल्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे। मग त्यामध्ये जिरं आणि मोहरी ऍड करा, ते छान तडतडले पाहिजे। त्याच्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा आणि एक अर्धा टमाटा घेतलाय बारीक चिरून, ते मी त्या तेलात टाकणार आहे आणि व्यवस्थित इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे वरतून लगेच मी चवीनुसार मीठ ऍड केलं आहे। त्याने काय होतं की आपला टोमॅटो आणि कांदा जो आहे तो लवकर सॉफ्ट होतो, त्यामुळे मीठ आपल्याला सुरुवातीलाच ऍड करून घ्यायचं आहे। इथे टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची पण टाकली मी। इथे माझं सांगायचं राहून गेलं होतं, इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या आणि त्या पण मी याच्यात टाकल्या आहेत। हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर अर्धा चम्मच हळद ऍड केली आहे। पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर आपण जो भाजलेला रवा होता तो पण याच्यात मी ऍड करून घेतलाय आणि सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। पाणी टाकायच्या आधी आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे। जर आपण थंड पाण्याचा वापर केला तर ते जे रव्याचे जे आहे तशा गठोळ्या राहून जातात, त्यामुळे इथे पाणी थोडंसं कोमट पाहिजे आणि जेवढा आपण रवा घेतला आहे त्याच्या डबल आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे। इथे पाणीचं प्रमाण फार महत्त्वाचं आहे। पाणीचं प्रमाण जर थोडं कमी जास्त झालं तर मग हा जो तिखट रवा आहे किंवा उपमा आहे हा टेस्टला बरोबर लागत नाही, तो मऊ लुसलुशीत असा बनत नाही। पाणी ऍड केल्यानंतर एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या, कुठेच गठोळा नाही राहायला पाहिजे। हळूहळू पाणी टाकताना हळूहळू एका हाताने मिक्स करायचं आणि वरतून इथे फ्रेश कट केलेली कोथिंबीर ऍड करून घ्या। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आपल्याला वरतून जस्ट 2 ते 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला उपमा किती छान मऊ लुसलुशीत झाला आहे आणि हा गरमागरम खायला तर अगदीच टेस्टी लागतो। तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा। इथे मी लगेच सर्व केला आहे उपमा। तुम्ही याला पिवळी शेव सोबत पण खाऊ शकता। व्हिडिओला नक्की लाईक करा अँड थँक्स फॉर वॉचिंग।